नागपूरच्या पाचपावली पोलीस स्टेशन अंतर्गत आज एक मोठी कारवाई करण्यात आली। गेल्या काही दिवसांत विविध कारवायांमध्ये जप्त करण्यात आलेल्या अवैध सुगंधित तंबाखू आणि गुटखा आज पोलिसांच्या देखरेखीत नष्ट करण्यात आला। शहरात गुटखा आणि सुगंधित तंबाखूवर बंदी असतानाही छुप्या पद्धतीने त्याची विक्री सुरू असते। पाचपावली पोलिसांनी विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला हा साठा आज रितसर पंचनामा करून नष्ट केला। मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबूराव राऊत आणि अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती अर्चना खंदारे यांच्या उपस्थितीत हा पंचनामा करण्यात आला। एकूण 9 विविध गुन्ह्यांशी संबंधित असलेला हा मुद्देमाल होता। आरोपींकडून जप्त केलेला हा विषारी साठा समाजापर्यंत पोहोचण्याआधीच पोलिसांनी तो नष्ट केला आहे। कारवाईमुळे अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून नागपूर पोलीस यापुढेही अशाच कठोर कारवाया करणार असल्याचे संकेत मिळत आहेत। यामध्ये जन्म तंबाखू, पीके पान मसाला, विमल पान मसाला, पान पराग, राजश्री पान मसाला आणि मुसाफिर यासारख्या विविध ब्रँडचा समावेश होता। नष्ट करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 44,493 रुपये इतकी आहे। बरोबर आहे। जे आपण तंबाखू किंवा बंदी असलेले गुटखा जे आपण जप्ती करतो त्याचे मान्य न्यायालयाचे आदेश घेण्यात आले। न्यायालयाच्या आदेशानुसार जे इथं नष्ट करत असताना पंचनामा करत असताना फूड इन्स्पेक्टर पाहिजे, अन्न व सुरक्षा अधिकारी ते पण हजर होते मॅडम। त्यांच्या समक्ष 2 पंचांसमक्ष 9 गुन्ह्याचा मुद्देमाल जवळपास 44,900 रुपयाचं किमतीचं मुद्देमाल हे पंचांसमक्ष पूर्ण उघडून त्याला जाळून नाश करण्यात आलेले आहे।